बघा बँक निफ्टीने 51,000 क्रॉस केलेले आहे ही लेवल आणि आज 24 मार्च आहे। लोकांना वाटलं की मार्केट आता किती खाली येणार आणि किती डाऊनमध्ये राहील, तर तसं काही दिवस डाऊनमध्ये राहून आता अप ट्रेंड आलेला आहे। तुम्ही तुमच्या टेक्निकलनुसार इन्व्हेस्ट करू शकता। अजून चान्स आहे, मार्केट वरती गेल्यानंतर खूप पश्चाताप होईल, त्याच्यासाठी आत्ता चान्स आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा। तुम्ही तुमच्या टेक्निकनुसार चार्ट बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि त्याच्या कोणत्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे ते तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। बँक निफ्टी बघा 51,000 क्रॉस केलेली आहे आणि सकाळची मूवमेंट तुम्ही बघू शकता। 350 ओपन होताना गॅप अप ओपन झाले आणि आत्ता 750 बँक निफ्टी पोहोचलेली आहे, प्लस 750 आजची सांगत आहे मी तुम्हाला। तर मार्केटमध्ये चांगली मूवमेंट झालेली आहे आणि मार्केट काय कंटिन्यूअस डाऊनलाच राहत नाही। डाऊनला आलं तर नंतर अपमध्ये जात असते मार्केट, तर त्याच्यासाठी पेशन्स खूप ठेवावे लागतात। तर बघा कंटिन्यूअस हा अप ट्रेंड दिसत असेल, इथून मार्केट 17 तारखेपासून मार्केट कंटिन्यूअस अप ट्रेंडमध्ये आहे। तर चांगली मूवमेंट होत आहे मार्केटमध्ये आणि चांगले प्रॉफिटसुद्धा होत आहेत। तर एवढंच मला सांगायचं आहे, चांगले शेअर्स शोधा, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। हीच वेळ आहे इन्व्हेस्ट करण्याची, कारण मार्केट जर वरती गेलं तर नंतर तुम्हाला इन्व्हेस्ट करता येणार नाही। फक्त तुम्ही बघत बसला तर काही होणार नाही। एक ॲक्शन घ्या तुम्ही आणि स्टॉक ॲनालिसिस करून कोणता स्टॉक चांगला आहे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता। तर बरेचसे स्टॉक्स आहेत डाऊन ट्रेंडला आलेले, त्याचे फंडामेंटल टेक्निकल चेक करा आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता। तर एवढंच मला सांगायचं आहे। निफ्टीसुद्धा बघा 23,500 23,000 निफ्टी 50 गेलेली आहे आणि बँक निफ्टीसुद्धा 51,000 क्रॉस केलेली आहे।